पीवर जीएसटी घेता येत नाहीये, परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये जीएसटी मात्र भरावा लागतोय। आज एखादं बांधकाम करत असताना सामान्य माणसांनी केलेलं बांधकाम आणि शिक्षण संस्थेनी ट्रस्टनी किंवा कोणत्या चॅरिटेबल ट्रस्टनी डायरेक्ट 18% महाग बांधकाम केलं जातंय। आणि म्हणून हे जे मुद्दे आहेत, मला असं वाटतं की या सगळ्या मुद्द्यांवर अनेक सदस्यांनी वेगवेगळे मुद्दे मांडलेले आहेत। या सगळ्या किंबहुना तुम्ही जर जीएसटी काउन्सिलची बैठक कधी आहे मला माहीत नाही, पण अशी जर काही बैठक नजीकच्या काळात असेल तर त्यापूर्वी आपण सगळ्या सदस्यांना पत्र लिहून त्यांच्या सूचना जीएसटीच्या बाबतीत काय असतील तर त्या घेतल्या पाहिजे। त्या सगळ्या सदस्यांच्या सूचनांवर राज्य शासनाच्या वतीने एक रिप्रेझेंटेशन केंद्र शासनाकडे झालं पाहिजे, कारण जीएसटी हा वन नेशन वन टॅक्स म्हणून आपण म्हणलो, पूर्वी तर इतकी किचकट होती। आता ज्याचं उत्तर आपण सांगितलं की म्हणजे त्याचं एक उदाहरण कायम कॅडबरीचं दिलं जातं की कॅडबरीच्या त्या पर्क कॅडबरीचं दिलं जातं की आतला जो बिस्किट आहे त्याला वेगळा जीएसटी आहे, त्याच्यावरचं जे चॉकलेट आहे त्याला वेगळा जीएसटी आहे, आणि त्याच्यावरचं जे पॅकिंग आहे त्याला तिसरा जीएसटी आहे। आणि म्हणूनच हे किचकट जे आहे त्या सुधारणा आता आपण त्याच्यावर आता हे आपल्या सुधारणा येत आहेत। तर माझी विनंती सभागृहाच्या माध्यमातून सरकारला ही आहे की या जीएसटी काउन्सिलची बैठक कधी आहे त्याची माहिती पण एक तर सभागृहाला द्यावी, आणि ती होण्याच्या आधी सगळ्या सदस्यांचे मतं जाणून घेऊन एक रिप्रेझेंटेशन आपण महाराष्ट्र शासन म्हणून, महाराष्ट्र सरकार म्हणून केंद्र शासनाला देऊन या सुधारणा करण्याच्या दृष्टीने सकारात्मक